हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमधील म्हणजे बॉम्बे हायकोर्टमधील क्लर्क या पदासाठी इंग्लिश ग्रामरवर आधारित 30 प्रश्न पाहणार आहोत. इंग्लिश ग्रामरवर फक्त क्लर्कलाच प्रश्न येणार आहेत, पिऊनसाठी येणार नाहीत. आणि क्लर्कसाठी 90 प्रश्नांचा जो पेपर येणार आहे ना, त्याच्यामध्ये 20 प्रश्न हे इंग्लिश ग्रामरचे असणार आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत ना, तसेच प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. याच्या आधी सुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. न्यायालय भरतीची प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये अगोदरचे झालेले व्हिडिओ दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये हायकोर्ट म्हणजे क्लर्कचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत, प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि 350 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि यातले काही प्रश्न जशास तसे परीक्षेला सुद्धा येतील. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे पहा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता या ठिकाणी आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. आणि हे कसं ओळखायचं माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे नियम जरी माहिती नसतील तर इथे पहा, निदर ऑफ द कॅन्डिडेट्स, निदर किंवा नायदर दोन्ही उच्चार योग्य आहेत. निदर ऑफ द कॅन्डिडेट्स वेअर प्रिपेअर्ड फॉर डिबेट, इथं वेअर वापरलेलं आहे, इथं वाज आलंय, सेम वाक्य आहे. इथं आर आहे आणि इथं तर टू बीचं रूप वापरलेलंच नाही, त्यामुळे हे येणारच नाहीये. आता इथं लक्षात ठेवा, हे वेअर अनेकवचनी आहे, आर अनेकवचनी आहे, म्हणजेच हे सुद्धा अनेकवचनी येणार नाहीत, हे वाजच त्या ठिकाणी येणार आहे. एवढं लॉजिक लावलं तरी तुम्हाला समजेल. आता नियम काय तो सांगतो मी तुम्हाला. निदर ऑफ द कॅन्डिडेट्स, बऱ्याच जणांना काय वाटतं की कॅन्डिडेट्स अनेक वचन आहे म्हणून इथं वेअर पाहिजे, पण तसं नाही. कारण वाक्याची सुरुवात जर निदर ऑफने झालेली असेल, त्यानंतर अनेक वचनी करता असला तरी सुद्धा त्यानंतर येणारं टू बीचं रूप किंवा क्रियापदाचं रूप हे काय असतं, सिंग्युलर असतं किंवा एक वचनी असतं. म्हणून इथं वाक्याची सुरुवात निदर ऑफने झालेली आहे, म्हणून या ठिकाणी एक वचनी टू बीचं रूप वापरावं लागेल, जे आहे वाच. तर बी हे त्याचं उत्तर बरोबर आहे. क्लिअर झालंय? चला त्याच्या पुढचा दुसरा प्रश्न पाहूयात आपण आता. दुसरा प्रश्न आहे पहा, म्हणजे आपल्याला योग्य वाक्य ओळखायचं होतं ते आपण ओळखलेलं आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर द बस ब्लँक 30 मिनिट्स. आता इथे किती वेळापासून, म्हणजे किती तासांपासून, किती मिनिटांपासून, किती दिवसांपासून असा एक पिरियड दिलेला असेल तर त्या ठिकाणी फॉर हे प्रिपोजिशन वापरायचं असतं. आणि निश्चित वेळ माहिती असेल तर सिन्स वापरायचं असतं. जे दिलेलं वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा असेल आणि कालावधी किंवा पिरियड दिलेला असेल तर त्या पिरियडच्या अगोदर फॉर हे प्रिपोजिशन आपल्याला वापरावं लागतं. आणि निश्चित वेळ दिलेली असेल तर सिन्स वापरावं लागतं. तर या ठिकाणी फॉर हे प्रिपोजिशन येणार आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, फॉर. आणि फॉर इज युज्ड फॉर पिरियड. त्याच्या पुढचा प्रश्न पाहता, तिसरा प्रश्न. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, विच सेंटेन्स करेक्टली युजेस अ पॅशिव्ह कन्स्ट्रक्शन. म्हणजे दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन असं आहे ज्या ठिकाणी पॅशिव्ह व्हायचं वाक्य करेक्ट आहे. तर इथे पहा, द चीप प्रिपेअर्ड. आता इथं क्रियापदाचं तिसरं रूप दिलंय, पण त्याच्या अगोदर टू बीचं रूप दिलं नाही, म्हणून हे चुकीचं आहे. कारण पॅशिव्ह व्हायच्या वाक्यात टू बीचं किंवा टू हॅवचं रूप वापरावंच लागतं. दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, अ डिलिशियस मील, हा ऑब्जेक्ट झाला वाच, टू बीचं रूप दिले, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर बाय आणि त्यानंतर नाऊन, म्हणजे हेच वाक्य बरोबर आहे. इथं वाज नंतर ING दिले. जर वाज नंतर क्रियापदाला म्हणजे पॅशिवाईच्या वाक्यामध्ये वाज नंतर ING असलेलं क्रियापद कधीच येत नाही. मग इथं वाज नंतर बीइंग पाहिजे होतं आणि प्रिपेअर्डला ED म्हणजे त्याचं तिसरं रूप पाहिजे होतं, असं पाहिजे ते. आणि डिलिशियस मील हॅज प्रिपेअर्ड द शेफ, हे पण येणार नाही, कारण हॅज नंतर बीन वापरावं लागतं पॅशिवाईच्या वाक्यामध्ये. हे छोटे छोटे नियम माहीत असतील तर हे लगेच तुम्हाला सोडवता येईल. याचं उत्तर काय, तर बी हे याचं उत्तर आहे. समजले? चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. त्यानंतरचा चौथा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि पुढचा प्रश्न आहे पहा, पुढचा प्रश्न आहे, थोडासा वेळ लागतो. इट इज इसेन्शियल दॅट इट इज, एक मिनिट मी ना थोडं झूमच कमी. इट इज इसेन्शियल दॅट
ही रिकामी जागा द रिपोर्ट इमिजिएटली. आता या ठिकाणी ना तुम्हाला उत्तर ऑलरेडी दिसलेलंच आहे. तर या ठिकाणी काय येणार आहे माहिती आहे का? सबमिट हे या ठिकाणी येणार आहे. इट इज इसेन्शियल दॅट ही सबमिट द रिपोर्ट इमिजिएटली असं ते उत्तर येणार आहे. त्याचा नियम असा आहे मित्रांनो, की नियम असा आहे, आता तुम्हाला वाटेल इथं ही आहे, ही नंतर मग सबमिटला क्रियापदाचं पहिलं रूप लावावं लागेल. पण तसं नाहीये, की जर वाक्याची सुरुवात इट इज इसेन्शियल, इट इज इम्पॉर्टंट, इट इज रिकमेंडेड अशी झालेली असेल, तर त्या वाक्यामध्ये क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं असतं? पहिलंच रूप वापरायचं असतं. म्हणून सबमिट हे त्या ठिकाणी उत्तर येणार आहे. तर हा अपवाद लक्षात ठेवा. नाहीतर होतं काय माहिती आहे का जनरली, की आपल्याला असं वाटतं, की ही असल्यामुळं त्या ठिकाणी क्रियापदाला येस प्रत्यय लावावा लागेल. पण हे अपवादामध्ये येतं. मी परत एकदा तुम्हाला सांगतो. इट इज वाक्याची सुरुवात जर इट इज इसेन्शियल, इट इज इम्पॉर्टंट, इट इज रिकमेंडेड अशी झालेली असेल, तर त्यानंतर म्हणजे जे काही ही म्हणजे सब्जेक्ट आलेला असतो त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं असतं, असा तो नियम आहे. चला त्याच्या पुढचा 5वा प्रश्न पाहूयात आपण आता. 5वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अन ऑक्झिमोरॉन. आता ऑक्झिमोरॉनचं उदाहरण कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी डिफेन सायलेन्स हे ऑक्झिमोरॉनचं उदाहरण आहे. ऑक्झिमोरॉनचं काय आहे? उदाहरण आहे. समजलंय? तर ऑक्झिमोरॉन म्हणजे विरोधाभास बरं का. तर दोन विरोधाभासी शब्द असलेलं आपल्याला हे सांगायचं होतं. चला त्याचं डिफिशियंट सायलेन्स हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 6वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे पहा, इफ आय रिटाइम जागा यू आय वुड टेक द ऑफर. मी जर तुझ्या जागी असतो तर मी ऑफर घेतली असती. आता इथं अशक्यप्राय गोष्ट असेल तर आय नंतर नेहमी काय वापरायचं असतं? वेअर वापरायचं असतं. कधी पूर्ण न होणारी इच्छा असेल किंवा अशक्यप्राय गोष्ट असेल तर आय नंतर किंवा कोणत्याही कर्त्यानंतर वेअर हेच टू बी स्वरूप वापरायचं असतं. मला वाटतं हा प्रश्न मी म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात पण हा नियम मी बऱ्याचदा तुम्हाला इंग्लिश ग्रामरच्या व्हिडिओमध्ये समजून दिलेला आहे. ही रिकामी जागा टू द स्टोर अँड हॅज नॉट रिटर्न एट. आता या ठिकाणी पहा, इथे आपल्याला काय येणार आहे म्हणजे टेन्स वरचा हा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी काय येणार आहे माहिती आहे का? हॅज ड्रॉन येणार आहे. म्हणजे ही हॅज ड्रॉन टू द स्टोर अँड हॅझंट रिटर्न. आता इथं हॅझंट ऑलरेडी दिले म्हटल्यानंतर इथं सुद्धा हॅजच पाहिजे. हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप, तर डी हे त्याचं उत्तर येणार आहे. समजले? काय येणार आहे या ठिकाणी? डी हे त्याचं उत्तर येणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 8वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे पहा. सिलेक्ट द करेक्टली पंच्युएटेड सेंटेन्स. म्हणजे योग्य पद्धतीनं विरामचिन्हांचा वापर केलेलं सेंटेन्स कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा, आय लव्ह आईस्क्रीम, माय सिस्टर प्रिफर्स केक. तर या ठिकाणी ना सी हे वाक्य बरोबर असणार आहे. कोणतं? सी हे वाक्य बरोबर असणार आहे ग्रॅमॅटिकली. आणि त्याचं कारण काय माहिती आहे का? दोन छोटी छोटी वाक्य जोडण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करतो. ठीक आहे. चला त्याच्या पुढे 9वा प्रश्न आता पाहूयात. 9वा प्रश्न आहे पहा, सेमिकोलॉन चिन्ह बरं का, ते चिन्हाचं नाव सांगायला विसरलो होतो मी. धिस इज द वुमन रिकामी जागा डॉटर वन द कॉम्पिटिशन. आता या ठिकाणी काय येणार आहे माहिती आहे का? हुज येणार आहे का? तर आपल्याला इथं पजेसिव्ह केस वापरावं लागेल. दॅट इज द वुमन हुज डॉटर. आता इथं हू कसं पहा, दॅट इज द वुमन हुज डॉटर म्हणजे ही तीच महिला आहे जिची मुलगी कॉम्पिटिशन जिंकली आहे. आता इथं पजेसिव्ह साठी पजेसिव्ह मध्ये येणारा शब्द हा येईल. मानवाच्या पजेसिव्ह साठी काय वापरतात? हुज वापरतात. म्हणून डी हे त्याचं उत्तर आहे. हू हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये वापरतात. ठीक आहे. चला त्याच्या पुढे 10वा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे, बाय द नेक्स्ट समर दे ब्लँक हेअर फॉर 10 इयर्स. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे माहिती आहे का? बी येणार आहे. कारण बाय नेक्स्ट अशी जर फ्रेज असेल तर ते वाक्य नेहमी कशाचं असतं? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं किंवा फ्युचर परफेक्टचं असतं. मग बाय द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं असतं. मग बाय नेक्स्ट समर दे विल बी लिव्हिंग हेअर फॉर 10 इयर्स असं ते होणार आहे. तर सी हे 1 मिनिट माझी मिस्टेक झाली इथे.
बोलण्याच्या ऑर्डरमध्ये मिस्टेक झाली मी बोलताना आधी नियम बरोबर सांगितला की बाय नेक्स्टची जर फ्रेज असेल तर त्या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्सच ते वाक्य असतं. परत एकदा सांगतो, जर वाक्यामध्ये बाय नेक्स्ट अशी फ्रेज असेल तर ते वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्सचं असतं. आणि मग फ्युचर परफेक्ट टेन्सची स्ट्रक्चर कसं आहे, विल प्लस हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. हे बी हे त्या ठिकाणी येणार आहे. मी आधी सी बोललो होतो पण सी नाही येते, ते बोलण्याच्या ओढ्यात मी सी सांडून गेलो. कधी कधी होतं कॉन्सन्ट्रेशन लूट झालं की बी त्याचं उत्तर येईल. आणि नियम काय आहे की जर दिलेल्या वाक्यामध्ये बाय नेक्स्टची फ्रेज असेल तर ते वाक्य नेहमी काय असतं, फ्युचर परफेक्ट टेन्सचं असतं. फ्युचर परफेक्ट टेन्सचा मग या ठिकाणी विल हॅव लिव्ड असं ते उत्तर येणार आहे. क्लिअर झालंय? अजून आपल्याला प्रश्न पाहिजे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड हुडोकोड घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडोकोड विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड हुडो दिलेले आहेत. याची किंमत 500 प्लस GST आहे. पण यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि इतर परीक्षांना सुद्धा हे व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आहेत, तलाठी असेल आणि इतरही परीक्षांना. चला त्याच्या पुढचा 18 नंबरचा प्रश्न. हा नियम लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यामध्ये बाय नेक्स्ट असेल तर ते वाक्य नेहमी कशाचं असतं, फ्युचर परफेक्ट टेन्सचं असतं. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. विच वर्ड इज अन ॲडव्हर्ब इन धिस सेंटेन्स. आणि आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब कोणतं आहे ते सांगायचं आहे आपल्याला. आणि वाक्य काय माहिती आहे का, द एक्स्ट्रीमली लाऊड म्युझिक, इथं द एक्स्ट्रीमली लाऊड म्युझिक वर्थ द ओट द नेबर्स असं आहे ते. काय दिलेलं आपल्याला या ठिकाणी, द एक्स्ट्रीमली लाऊड म्युझिक वर्थ द नेबर्स म्हणजे खूप मोठ्या आवाजामध्ये लावलेलं जे म्युझिक आहे त्यामुळे शेजारी पाजारी उठलेत असा तो होतो. मग आपल्याला ॲडव्हर्ब कोणता आहे ते ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये ॲडव्हर्ब कोणता आहे, एक्स्ट्रीमली आहे. कोणतं ॲडव्हर्ब आहे, एक्स्ट्रीमली हे ॲडव्हर्ब आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. एक्स्ट्रीमली हे या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. 12 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न आहे 12 नंबरचा प्रश्न. आय विश आय रिकामी जागा मोर टाइम टू फिनिश द प्रोजेक्ट. आता या ठिकाणी आय विश दिलेलं आहे बरोबर आहे, आणि आय मोर टाइम टू फिनिश द प्रोजेक्ट. आता इथं काय येणार आहे माहिती आहे का या ठिकाणी, तर या ठिकाणी येणार आहे हॅड येणार आहे. इथं काय येणार आहे, हॅड. कशामुळे हॅड येणार आहे माहिती आहे का, इथे एक इच्छा आहे व्यक्त केलेली. कोणती इच्छा आहे म्हणजे टू एक्सप्रेस अ विश अबाउट द प्रेझेंट दॅट इज कॉन्ट्ररी टू फॅट वी यूज द पास्ट सिम्पल फॉर्म असा तो नियम आहे. मग आय विश आय हॅड मोर टाइम टू फिनिश द प्रोजेक्ट, तर या ठिकाणी हॅड हे उत्तर येणार आहे. चला त्याच्या पुढे 13 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे पहा 13 नंबरचा प्रश्न. रिकामी जागा डीड यू इन्व्हाइट टू द पार्टी. आता या ठिकाणी काय येणार आहे माहिती आहे का, डीड यू इन्व्हाइट फॉर द पार्टी आणि सुरुवातीला रिकामी जागा दिलेली आहे. तर हू येईल का, हुज येईल का, हुम येईल का, विच येईल तेच आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे पहा मित्रांनो. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, डीड यू म्हणजे ज्याला तुला इन्व्हिटेशन दिलं आहे का असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे की नाही, समोरच्या व्यक्तीला बोलत आहे. मग ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येणारं रिलेटिव्ह प्रोनाउन कोणता आहे, तर हुम आहे. म्हणून या ठिकाणी येणार आहे हुम डीड यू. काय येणार आहे, हुम डीड यू इन्व्हाइट टू द पार्टी असं ते येणार आहे. समजले, सी हे त्याचं उत्तर आहे. कारण हुम हे लक्षात ठेवा, हू हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये येतं, हुम हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येतं आणि हुज हे पॉझेसिव्ह केसमध्ये येतं. हा तिन्हीमधला फरक तुम्ही समजून घ्या. चला त्याच्या पुढे पुढचा प्रश्न पाहूयात आता 14वा. द चिल्ड्रन वेअर फ्रायटन, रिकामी जागा द सडन नॉईज म्हणजे अचानकपणे आवाज आला आणि विद्यार्थी काय झाले, घाबरले. मग कशाने घाबरलेले आहेत, तर बाय सडन व्हॉइस. तर या ठिकाणी बाय हे प्रिपोजिशन येणार आहे. द चिल्ड्रन वेअर फ्रायटन बाय सडन नॉईज म्हणजे मुलं घाबरली. कशाने घाबरली, तर अचानकपणे जो आवाज आलेला आहे त्याने. आणि फ्रायटन बाय ही एक फ्रेजच आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. फ्रायटन नंतर कोणतं प्रिपोजिशन वापरतात, बाय हे वापरतात. ही इज लुकिंग फॉरवर्ड टू रिकामी जागा हिज न्यू जॉब. आता या ठिकाणी काय येणार आहे माहिती आहे का, ही इज लुकिंग फॉरवर्ड टू स्टार्टिंग हिज न्यू जॉब. बी हे त्या ठिकाणी उत्तर येणार आहे.
तर या ठिकाणी लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना असं वाटेल टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं, बरोबर आहे, पण लुकिंग फॉरवर्ड टू ही एक हा एक फ्रेजच आहे. लुकिंग फॉरवर्ड टू याच्यामध्ये टू हे प्रिपोजिशन म्हणून आलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर जिरण स्वरूपातील वर्ब वापरावं लागतं म्हणून आपण इथं स्टार्टिंग वापरलेलं आहे. तरी हा अपवादामध्ये येणार आहे, लक्षात ठेवा. तर बी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा, कारण टू नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूपच वापरतो नेहमी, पण या ठिकाणी अपवादामध्ये येते. इथं दिले पा इन द फ्रेज लुक फॉरवर्ड टू, टू इज अ प्रिपोजिशन सो इट मस्ट बी फॉरवर्ड बाय अ जिरण मीन्स ING फॉर्म. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे आय डोंट नो रिकामिजारा बुक धिस इज. आता हे तर सरळ सरळ आहे, कोणाचं पुस्तक आहे म्हणजे पजेसिव्ह केस आहे की नाही या ठिकाणी. व पजेसिव्ह केस असल्यामुळं या ठिकाणी काय येणार आहे, हुज येणार आहे. आय डोंट नो हुज बुक इज धिस, हे पुस्तक कोणाचं आहे ते मला माहिती नाही असं ते येणार आहे. चला त्याच्या पुढे आता 17वा प्रश्न पाहूयात. निदर मे नॉर हर सिस्टर्स रिकामिजारा गोइंग टू द इव्हेंट. आता या ठिकाणी न निदर किंवा नायदर मेरी आहे बरं काय, मेरी नॉर हर सिस्टर्स गोइंग टू द इव्हेंट, या ठिकाणी आर हे टू बीचं रूप वापरावं लागेल. आणि त्याचं कारण काय माहित आहे का, की त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. जर निदर नॉरचं वाक्य असेल किंवा नायदर नॉरचं वाक्य असेल तर आपल्याला ज्या रिकाम्या जागी टू बीचं रूप वापरायचे की नाही, त्याला लागून आलेलं जे नाऊन असतं ना त्यानुसार आपल्याला टू बीचं रूप घ्यायचं असतं. मग या ठिकाणी सिस्टर्स अनेक वचन आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला आर वापरावं लागेल. क्लिअर झालंय. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, इज वाज हॅज तर इथे येणारच नाही, हॅज नंतर गोइंग टू येतच नाही. इज आणि वाज हे एक वचनी आहेत की नाही, मग ते दोन्ही त्या ठिकाणी येऊ शकतं म्हणून ते ऑप्शन येणारच नाही, कारण कोणतं तरी एकच लावावं लागेल ना. मग आरच तिथं असं थोडंसं डोकं लावायचं. चारपैकी 2 किंवा 3 ऑप्शन एक वचनी असतील आणि एकच अनेक वचन असेल तर तो अनेक वचनीच ऑप्शन तिथे द्यायचा. त्याच्या उलटही तुम्ही करू शकता, ठीक आहे. पण नियम लक्षात ठेवा, जर दोन नायदर नॉरच्या वाक्यामध्ये काय असतं, टू बीच्या रूपाला लागून जे नाऊन आलेलं असतं त्या नाऊननुसार आपल्याला ते टू बीचं रूप ठरवायचं असतं. मग या ठिकाणी सिस्टर्स अनेक वचन आहे म्हणून आपण आर हे अनेक वचनी घेतलेलं आहे. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता या ठिकाणी योग्य स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे आणि हा शब्द तुम्ही पाठच करून ठेवा, खूप परीक्षांना विचारतात. तर ॲक्रोमोडेट हे स्पेलिंग बरोबर आहे, ACCOMMODATE. ॲक्रोमोडेट हे बरोबर आहे. क्लिअर झालंय. तर बी हे त्याचं उत्तर आहे, ॲक्रोमोडेट. आणि हे स्पेलिंग पाठच करून ठेवा. मी 2 दिवसापूर्वी कमिटीचं पण तुम्हाला सांगितलं होतं, तोही प्रश्न खूप परीक्षांना येतो. 19 नंबरचा प्रश्न आहे पहा. धिस इज द हाऊस इन रिकामी जागा आय ग्रू अप. आता हे तेच हाऊस आहे ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो. आता हाऊस साठी आपल्याला हुज वापरून चालणार नाही, कारण हुज हे आपलं मानवासाठी वापरतात. विच हे निर्जीव वस्तू आणि प्राण्यांसाठी वापरतात पजेसिव्ह केसमध्ये. हे तेच घर आहे जिथं मी लहानाचा मोठा झालो, तर या ठिकाणी विच येणार आहे. काय येणार आहे, विच येणार आहे. क्लिअर झालंय. धिस इज द हाऊस इन विच आय ग्रू अप. तर बी हे त्याचं उत्तर येणार आहे. चला त्याच्या पुढे आता 20वा प्रश्न आपण पाहूयात. 20वा प्रश्न स्क्रीनवर दिसतो. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इट्स टाइम वी रिकामी जागा होम. आता हे तर सोपं आहे ना. इट्स टाइम वी आता परत या ठिकाणी एक अपवाद आहे बरं का. इट्स टाइम वी रिकामी जागा होम. तर बऱ्याच जणांना असं वाटेल इट्स टाइम हे प्रेझेंट टेन्स आहे, मग इथं आपल्याला गोच वापरावं लागेल, पण तसं येणार नाही. त्याचं कारण सांगतो. जर इट्स टाइमने सुरुवात झालेली असेल आणि त्याच्यानंतर वी किंवा यू आलेला असेल तर त्याच्यानंतर नेहमी सिंपल पास्ट टेन्सच टू बी स्वरूप घ्यायचं असतं. मग वी साठी अनेक वचन काय आपलं सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय येतं, वेंट येतं. म्हणून म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये सिंपल पास्ट टेन्स एकच शब्द वेंट, तर तोच त्या ठिकाणी येणार आहे. इट्स टाइम वी वेंट होम असं ते येणार आहे. परत एकदा अपवाद सांगतो, वाक्याची सुरुवात इट्स टाइमने झालेली असेल आणि त्याच्यानंतर वी किंवा यू आलेला असेल तर त्यानंतर नेहमी क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं असतं. क्लिअर झाले. चला त्याच्या पुढचा अजून 10 प्रश्न पाहिजेत आपल्याला. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये पिऊन आणि क्लर्कचे झालेले पेपर दिलेले आहेत, संपूर्ण सिलेबस दोन्ही पदांचा दिलेला आहे, प्लस सरावासाठी भरपूर पेपर सुद्धा यामध्ये दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस GST आहे.
चला आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि पुढचा प्रश्न आहे पहा 21 नंबरचा प्रश्न. चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट वर्ड युजेस. म्हणजे असं वाक्य आपल्याला निवडायचं आहे ज्यामध्ये योग्य शब्दांचा वापर केलेला आहे. तर या ठिकाणी द न्यू पॉलिसी हॅड अ निगेटिव्ह इफेक्ट ऑन द स्टाफ हे वाक्य बरोबर आहे. आता वरच्या वाक्यात विचार केला तर अफेक्ट केले पहा, तर अफेक्ट येणार नाही, इफेक्ट पाहिजे आपल्याला. त्यानंतर द न्यू पॉलिसी निगेटिव्हली इफेक्टेड नाही, हे 20 वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. द न्यू पॉलिसी हॅड अ निगेटिव्ह इफेक्ट ऑन द स्टाफ, म्हणजे जी नवीन जे काही धोरण आलेलं आहे ना त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या स्टाफवर झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. तर बी हे त्याचं उत्तर आहे. क्लिअर झाले. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट 22 नंबरचा प्रश्न आहे आता. आय वुड हॅव कॉल्ड यू इफ आय रिकामी जागा युअर नंबर. म्हणजे काय माहित आहे का, या ठिकाणी काय येणार आहे, वुड हॅव असल्यामुळं इथं हॅड नोन असं येणार आहे. इफ आय हॅड नोन युअर नंबर, म्हणजे इफच्या वाक्यामध्ये जर हॅड असेल तरच ते जे दुसरं वाक्य असतं इफला जोडून आलेलं तिथं वुड हॅव घेतलेलं असतं. तर हे सिक्वेन्स ऑफ द टेन्समध्ये शिकवलं जातं पहा. आय हॅड नोन ए हे त्याचं उत्तर येणार आहे. चला त्याच्यानंतर 3 नंबर. अपवादाचेच प्रश्न जास्त आहेत आणि परीक्षेमध्ये सुद्धा अपवादाचेच प्रश्न विचारले जातात जिथं तुमच्या कॉमन मिस्टेक होतात. तुम्ही पाहिला असेल बरेचसे प्रश्न अपवादाचे आहेत. विच फ्रेज इज अँड इडियम. आता याच्यामध्ये इडियम कोणती आहे ही आपल्याला सांगायची आहे. तर याच्यामध्ये इडियम कोणती आहे माहिती आहे का, हे सी नंबरचं इथं बी झाले ते सोडून द्या. सी नंबरचं इडियम आहे. हे कोणतं आहे की ही रिअली बीट ऑफ मोर दॅन द फूड च्यू, हे त्या ठिकाणी इडियम म्हणून आलेलं आहे. आणि तुम्ही इतर वाक्यांचा जरी विचार केला तर ही प्रत्येक ए बी आणि डी मधले जर तुम्ही वाक्य पाहिलं तर त्या वाक्यांचा अर्थ तुम्हाला जो सांगितलाय तोच लिखतो. पण ईडीएम मध्ये काय असतं, जिथं जे दिलेलं आहे त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, एक मतित अर्थ घ्यायचा असतो. तर सी हे त्याचं उत्तर आहे. पण सी हे काय आहे, ईडीएम आहे. आता 24 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न असा आहे, द कार बिलॉंग टू. आता कार बिलॉंग टू या ठिकाणी काय येणार आहे, मी येणार आहे. काय येणार आहे, मी हे प्रोनाउन या ठिकाणी येणार आहे. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून तिथं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केसमधील हे वापरावं लागेल पहा. ठीक आहे. टू इज अ प्रिपोजिशन रिक्वायरिंग अँड ऑब्जेक्ट नाउन. ऑब्जेक्ट प्रोनाउन मी सांगितलं मी तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणून वापरलेलं असतं. चला 25वा प्रश्न आहे आता. बाय द टाइम द पोलीस अराइव्ड द थीफ. आता मी तुम्हाला या ठिकाणी पहा बाय द टाइम दिलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे. मग इथं हॅड एस्केप्ड असं येणार आहे पहा. बाय द टाइम द पोलीस अराइव्ह द थीफ हॅड एस्केप्ड असं ते येणार आहे. म्हणजे पोलीस यायच्या अगोदरच थीफ काय झाले, सुटून गेले, ओके, किंवा पळून गेले. आणि इथं सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणजे दोन क्रिया लागोपाठ झालेल्या असतील तर एक वाक्य सिंपल पहिली क्रिया दर्शवणारं वाक्य हे पास्ट परफेक्ट टेन्सचं असतं आणि दुसरी क्रिया दर्शवणारं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्सचं असतं. तर हॅड एस्केप्ड या ठिकाणी येणार आहे पहा. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. नेक्स्ट 26 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, विच वर्ड इज अ कंजक्शन इन धिस सेंटेन्स. आता आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणता शब्द आहे की जो कंजक्शन आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर बट हा जो शब्द आहे ना हा कंजक्शन म्हणून आलेला आहे. आय वॉन्टेड टू गो स्विमिंग बट इट स्टार्टेड टू रेन. म्हणजे मला स्विमिंग करायला जायचं होतं पण पावसाला सुरुवात झाली. तर बट हे काय म्हणून आलेलं आहे, कंजक्शन म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, बट. चला त्याच्या पुढे 27 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे पहा, ती रिकामी जागा व्हेरी टायर्ड लेटली. आता या ठिकाणी काय येणार आहे माहिती आहे का, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी येणार आहे हॅज बीन लुकिंग हे येणार आहे. आता तुम्हाला वाटेल असं का, इथं कीवर्ड लेटली आहे पहा. लेटली या शब्दावरून काय होतं माहिती आहे का, क्रिया भूतकाळात सुरू झाली, ती अजूनही सुरूच आहे आणि थोड्या वेळ सुरू राहून संपेल. म्हणजे वर्तमानाशी भूतकाळातील सुरू झालेल्या क्रियेचा संबंध वर्तमानामध्ये सुद्धा आहे. मग हे दर्शवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. म्हणून या ठिकाणी सी हॅज बीन लुकिंग व्हेरी टायर्ड टुडे असं येणार आहे. तर बी हे त्याचं उत्तर आहे. फक्त कशावरून आपण कोणता कीवर्ड होता या ठिकाणी, लेटली हा कीवर्ड या ठिकाणी होता. असे काही कीवर्ड असतात त्यावरून आपल्याला ते कोणता टेन्स तिथे येते ते वापरायचं. इथे दिले पहा,
लेटली इंडिकेट्स अ ड्युरेशन लीडिंग अप टू द प्रेझेंट रिक्वायरिंग द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. आता 28 नंबरचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत. प्रश्न आहे दॅट रिटामिजारा बी सॅम स्टार ही ड्राईव्हज अ व्हॅल्यू सेदन. सेदान म्हणजे आपली कारचा एक प्रकार असतो. अँड धिस वन इज रेड. आता इथे काय येणार आहे माहिती आहे का? तर या ठिकाणी ट्रांट हे येणार आहे. ट्रांट येणार आहे. ट्रांट. आता आपण इथे ट्रांटच का वापरायचं आहे? तर जे काही पुरावे आहेत त्यावरून जर आपण असं म्हणत असू की एखादी गोष्ट होणं शक्यच नाही हे जर आपल्याला माहीत असेल, होऊच शकत नाही, तर तिथे कशाचा वापर होतो? ट्रांटचा वापर होतो. शक्यच नाही एखादी गोष्ट होणं. ठीक आहे. दॅट ट्रांट बी समर स्टार म्हणजे ही समरची कार असूच शकत नाही. ही ड्राईव्हज अ ब्ल्यू सेदान म्हणजे का असू शकत नाही? तर तो निळ्या रंगाची सेदान गाडी चालवतो. अँड धिस वन इज अ रेड आणि ही तर लाल रंगाची आहे. मग त्याची निळ्या रंगाची सेदान आहे आणि ही लाल रंगाची म्हणजे ही समरची कार असूच शकत नाही. मग शकत नाही म्हणजे ट्रांटचा वापर तिथं होतो आणि ते वर्तमान काळात आहे म्हणून ट्रांट. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. टू रिटामिजारा डीड यू स्पीट. आता या ठिकाणी हे तर सोपं आहे. मी आधीच सांगितलं टू नंतर आपल्याला काय पाहिजे? ऑब्जेक्ट पाहिजे. मग ऑब्जेक्टमध्ये येणारं प्रोनाउन कोणताही वरही मी सांगितले हुम आहे. तर या ठिकाणी टू हुम डीड यू स्पीक असं ते येणार आहे. हू हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये येतं. हुम हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येतं. ऑब्जेक्ट आणि हे हुज हे पजेसिव्ह मध्ये येतं. तर टू हुम डीड यू स्पीक असं ते येणार आहे. त्याच्या पुढे आता 30वा प्रश्न आहे. ही प्रॉमिस्ड रिटामिजारा द वर्क बिफोर फ्रायडे. आता त्यांनी काय प्रॉमिस केलेलं आहे आपल्याला या ठिकाणी? तर ही प्रॉमिस्ड टू फिनिश काय येणार आहे? टू फिनिश. आता इथे परत तुम्हाला एक नियम माहिती असणं आवश्यक आहे किंवा अपवाद माहिती असणं आवश्यक आहे की प्रॉमिस हा जो शब्द आहे ना, त्या प्रॉमिस नंतर नेहमी काय येत असतं माहिती आहे का? टू हा शब्द येतो आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागतं. तर हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. प्रॉमिस्ड नंतर नेहमी टू येतं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. मग ही प्रॉमिस्ड टू फिनिश द वर्क बिफोर फ्रायडे म्हणजे शुक्रवारच्या अगोदर काम पूर्ण करण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि परत नियम सांगतो, प्रॉमिस्ड नंतर टू पाहिजे आणि टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप तुम्ही वापरलेलं पाहिजे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये क्लर्कचे झालेले पेपर दिलेले आहेत, 10 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि 350 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.